बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य तयार करतात आणि देवाला त्याचा नैवेद्य दाखवतात. तर आमच्याकडे ह्या ज्वारीच्या लाह्या तयार करून त्याच्यावरती थोडासा गुळाचा खडा ठेवून देवाला ह्याचा नैवेद्य दाखवतात. पुरणपोळी पण बनवतात, पण हा खास नैवेद्य नागपंचमीच्या दिवशी आम्ही तयार करतो. तर ह्याच ज्वारीची पॉपकॉर्न कशी तयार करायचे ते आज आपण पाहूया. अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही, फक्त अवघ्या 5 मिनिटात ह्या लाह्या आहेत ना ते तयार होतात. घरच्या घरी तुम्ही ह्या अगदी सोप्या पद्धतीनं तयार करू शकता. तर मी इथे 1 वाटीभर ज्वारी घेतलेली आहे. ज्वारी घेताना चांगल्या क्वालिटीची आपल्याला ज्वारी घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यापासून ज्या आपण आपल्या लाह्या तयार करणार आहे ना त्या मस्त अशा मोठ्या मोठ्या तयार होतात. तर ज्वारी 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे त्याच्यातला कचरा वगैरे सगळा निघून जातो आणि लाह्या पण फुलण्यासाठी मदत होते. तर 1-2 वेळा धुतल्यानंतर थोडंसं पंख्याखाली नाही, रूम टेम्परेचरवरती जरी ह्या तुम्ही कॉटनच्या कपड्यावरती सुकवून घेतल्यात ना तरी सुद्धा ह्याच्यामधलं पाणी सुकेपर्यंतच आपण हे कपडावरती ठेवणार आहे. तर 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. ह्याच्यामधलं पाणी व्यवस्थित सुकलेलं आहे. लगेच आपण हे गोळा करायला घेऊया. आता पॉपकॉर्न तयार करण्यासाठी एखादी जाड बुडाचं भांडं, म्हणजे तुम्ही काहीही घेऊ शकता, तवा किंवा एखादं मोठीशी कढई घेऊ शकता, पण जाड बुडाची घ्या, म्हणजे हे दाणे आहेत ना ते करपणार नाहीत. तर मी स्टीलची कढई घेतलेली आहे, जाड बुडाची घेतलेली आहे. थोडं थोडं करून हे दाणे आपण म्हणजे ज्वारी आहे ना ती कढईमध्ये टाकूया. तर एकसारखं हलवण्यासाठी चमच्याच्या साह्याने तुम्ही हे हलवू नका. एखादं मोठंसं कॉटनचा कपडा घ्या, नॅपकिन घेतला तरी सुद्धा चालेल माझ्यासारखा. नॅपकिनने असे दाणे आहेत ना ते गोल आकारामध्ये आपल्याला एकसारखं फिरवत राहायचंय. मीडियम गॅस ठेवा, जास्त गॅस मोठा करू नका. जशी जशी कढई गरम होते ना तसं तसं वाफ हाताला लागते, तर सांभाळून हे व्यवस्थित असं हलवा, नाहीतर तुम्हाला हात भाजण्याची पण शक्यता आहे. तर व्यवस्थित एकसारख्या ह्या लाया थोड्याशा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायच्या. नंतर ह्याचे आपोआप पॉपकॉर्न व्हायला सुरुवात होतात. तर अजिबात जास्त वेळ लागत नाही, फक्त मिनिटभरासाठी हे तुम्ही हलवलं ना लगेच ह्याच्या लाह्या तयार होतात. एकसारखं हलवत राहायचं, नाहीतर हे ज्वारी आहे ना ती काळपट होत जाते आणि त्याच्या लाह्या व्यवस्थित तयार होत नाहीत. तर तुम्हाला लांबून मी कॅमेरा व्हिडिओ शूट करते, त्याच्यामुळे तुम्हाला लाह्या व्यवस्थित दिसत नसतील. तर ह्या लाह्या मस्त अशा एकसारख्या फुलल्या जातात. जे पण दाणे तसेच राहिलेले असतात ना ते थोडेसे काळपट पडतात. हे काळपट झालेले दाणे आहेत ना ते शेवटी लाह्या पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे बाजूला काढून ठेवू शकता. आता कढईमध्ये परत मी ज्वारी टाकलेली आहे. एक लक्षात ठेवायचं, ज्वारी कढईमध्ये टाकत असताना जास्त प्रमाणात टाकू नका. थोड्या प्रमाणात ज्वारी तुम्ही भाजायला घ्या, म्हणजे त्याच्या लाह्या पण चांगल्या मोठ्याशा फुगून येतात आणि ज्वारी जास्त काळपट पडत नाही. आता लाह्या तयार करत असताना जास्त बाहेर जर उडत असेल ना तर हाताने असं थोडंसं झाकण त्याच्या कढईवरती पकडा, म्हणजे लाह्या जास्त बाहेर पडणार नाहीत. एकदम असं झाकण ठेवू नका, नाहीतर आतून वाफ तयार होते. तर अगदी सोप्या आहेत. ज्वारीच्या लाह्या पचायला पण हलक्या आहेत, चवीला पण चांगल्या लागतात. मक्याच्या पॉपकॉर्न खाण्यापेक्षा अशा ज्वारीच्या हलक्या फुलक्या लाह्या तुम्ही अगदी अवघ्या 5 मिनिटात तयार करू शकता. त्याच्यासाठी ज्वारी मात्र चांगल्या क्वालिटीची वापरा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि ह्या नागपंचमीच्या सणाला अशा पद्धतीनं ज्वारीच्या लाह्या करून तुम्ही देवाला नैवेद्य दाखवा.